धनेजी सानेसाहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेली ही दखल शिवकृपा मित्रमंडळ गातेस खुद व DKP स्पोर्ट्स शिवकृपा पाहुणीपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026 आपण पाहतायत. माननीय श्री डॉक्टर देवानंदजी थळे साहेब, एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमातून निर्माण झालेले. पहिलाच बॉल गोलंदाज रोशन, भूषण पाटील आणि कुणाल. पहिलाच बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बराच वेळ चेंडू हवेत राहिला होता. डीप बॅकवर्ड पॉइंट कडून बॉल फार वेगाने निघून चाललाय आणि शेवटच्या मोमेंटला स्टॉप केलंय. 2 रन्स कंप्लीट, तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. पहिल्याच बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा, 1 रन सेव्ह केली आणि लगेच ॲप्रिशिएट केलं अर्षद मेमन उर्फ हुंडोने. हेच मात्र सिनियर खेळाडूंकडून तुम्हाला आदर्श घ्यावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये 2 ते 3 मॅन ऑफ द मॅच घेतल्यानंतर खेळाडू हवेत उडतात. सिनियर खेळाडू कोण आणि गाव कोण हे आम्हाला माहिती नाहीये, परंतु तसं मित्रांनो करू नका, खेळाडूंना करू नका. का म्हणतात ना, वाईट दिवस आले तर कधी खचून जाऊ नये आणि चांगले दिवस आले तर कधी घमेंड करू नये, कारण हे दोन्ही दिवस जाण्यासाठीच आलेले असतात खेळाडूंनो. त्यामुळे ज्या तुम्हाला गावाने पहिलं नाव दिलंय ना, त्या गावाला कधीच आयुष्यात विसरू नका. ज्या पहिल्या पायरीपासून चढतायत तर ती पहिली पायरी मात्र कधीच विसरू नका. या ऑन साईडला कुणालचा फटका अप्रतिम आहे, परंतु फिल्डर येत आहेत. सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी केलं. वॉट कॅच, अनबिलिव्हेबल. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. कुणाल लेफ्ट हँड बॅटर, गेल्या मॅच मध्ये हिरो, या मॅच मध्ये झिरो. कुणाल द पॅव्हिलियन, सुपर कॅच, अप्रतिम झेल टिपला गेलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल झेल तर जिंकाला हा क्रिकेटचा खेळ आणि तेच या वेळेला केलंय. अतिशय सुंदर पद्धतीने सेकंड अटेम्प्टला हा कॅच कॅरी करत असताना शुभम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कुणाल गेल्या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग केली होती, परंतु या मॅच मध्ये काहीच करू शकले नाही. गेल्या मॅच मध्ये 28 धावांची तडाखे बंद खेळी केली होती. क्रिकेटमध्ये सातत्य खूप महत्वाचं आहे. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला दाखवावा लागतो. सातत्य, कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचं एक सुंदर वाक्य आहे की यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, त्यासाठी तुम्हाला सातत्य आणि मेहनत करावी लागते. चांगला फटका, क्रॉस बॅटचा वापर केलाय. 1 रन तर मिळेल. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 रन येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ती जवळजवळ आपण पाहिली तर 4. या धावसंख्येवर 4 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 3 षटकांचा हा सामना. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगताना भूषण पाटीलला आपण पाहतायत. एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू, गावाची जबाबदारी आणि त्यानंतर क्रिकेटच्या संघाची जबाबदारी पाहायला मिळते. शॉट ऑफ लेन बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. ती जाधव यांनी पहिलं वेट अँड वॉच केलं आणि सरळ बॉलला मात्र व्हाईट बॉलच्या इशाऱ्याने दर्शवून दिलं आणि सरळ बॉल. विकेट किपर अर्षद मेमन हुंडो मात्र विचार करत बसले की DRS घेऊ की नको, परंतु शेवटच्या मोमेंटला मात्र यावेळेला DRS ची मागणीच केली नाही. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना सर्कलमध्ये बॉल आहे. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. गुड फिल्डिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 5. या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. धावा थांबलेत. पहिल्या बॉलच्या माध्यमातून धावा आल्या होत्या 3. यावेळेला पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. डबल माइंडमध्ये भूषण पाटील होते. बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडूला रोखलं. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. काय गोलंदाजी केली आतापर्यंत रोशन या गोलंदाजाने. कोणत्या गोलंदाजाला कोणत्या पहिल्या षटकामध्ये आणायचं, कोणत्या गोलंदाजाला दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये आणायचं, हा एक्सपिरियन्स आहे हुंडोचा. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, जजमेंट घेत आहेत आणि चांगला कॅच कॅरी करत असताना शेवटच्या मोमेंटला असं वाटलं की हा बॉल मात्र यावेळेला जमिनीवर आदळेल, परंतु चांगला जजमेंटने झेल टिपला आणि इथे पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या फ्लॉप शो ठरली गेली. आघाडीची जोडी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचली गेली. उर्वी 11 नाणे टीम. रोशनने आपली गुणवत्ता सिद्ध केली. म्हणतात ना, जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. गेल्या मॅच मध्ये टाळ्या कोणासाठी वाजल्या तर जास्तीत जास्त रुशालसाठी आपण पाहिल्या
आणि पहिल्या इनिंगसाठी अर्षद मेमन हुंडोसाठी टाळ्यांचा गजर आणि कुडुसकरांचा अभिमान, वाड्याचा अभिमान आपल्याला पाहायला मिळतो. लगेच बक्षिसांची खैरात झाली. हे क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस बॉल क्रिकेटने हेच आपल्याला दिलंय. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सौरभ सवरला पाहतायत. एक अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं कमी वेळेत आणि कमी वयामध्ये, या खेळाडूची गुणवत्ता समोर आली. सिनियर खेळाडूने त्याला स्थान दिलं आणि तो सुद्धा मात्र क्रिकेटचा खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सन्मान करतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 5. ऑन साइडला फटका छान आहे. डिस्टन्स क्लिअर होईल का? या वेळेला वॉड फिल्डिंग. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. इथून मात्र पंच या वेळेला पाहतायत काय एक्झॅक्टली घडले गेलंय. पंच सिग्नल देतील त्यावेळेला मात्र डिसिजन आपण देणार आहोत आणि थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. अंपायर्स कॉल. या चेक करूया. बाउंड्री लाईन टच. बॉल स्टॉप केलंय का? धावा सेव्ह केल्यात का? चांगले प्रयत्न केले होते. उडता पंची त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डिसिजन पेंडिंग. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. 3 कॅमेरा एक स्टेबल आहे व्यासपीठावर. 2 कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. कल्पेश गोतारणे, अल्पेश गोतारणे, सावली क्रिएशन या चॅनलवर आपण सध्या आहोत. डिसिजन पेंडिंग. सेफ आहे. मात्र अप्रतिम चांगला जजमेंटने मात्र या वेळेला कॅच कॅरी केला होता ऑलमोस्ट, परंतु कंट्रोल सुटलं होतं आणि शेवटच्या मोमेंटला प्रेझेन्स ऑफ माइंड काय असतं. 1 धाव फक्त मिळाली. 5 धावा आपल्या संघासाठी सेव्ह केलेत. या वेळेला आता मात्र सरळ बॉलला फेकून दिलंय. षटकारात परावर्तित करणारा हा दमदार आणि शानदार जिल्हा प्रमुख चषक षटकार. 6 धावा. कदाचित झेल टिपलेला आहे. प्रेक्षकाने कॅच टिपलेला आहे तर आपण येऊ शकता. संदीप दादा पाटील, SP साहेब बिलोशी यांच्याकडून 500 रुपये आणि क्रिएशन सावली क्रिएशन यांच्या मधून टी-शर्ट या ठिकाणी आपण देणार आहोत आणि तो प्रेक्षक लगेच आलाय. म्हणजेच आता येणाऱ्या कालावधीमध्ये प्रचंड प्रेक्षक येतील. कदाचित काही प्रेक्षक वर्ग मात्र आपल्या कंपनी शेटला चुना लावून सुद्धा येतील आणि सांगतील की मात्र काहीतरी कारण देत बसतील. यात ती मात्र शंका नाही आहे. कारण इथे जर 3 कॅच जर घेतले तर 1 आठवड्याची कमाई मात्र निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर स्लोवर 1 चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत सौरभ सवरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेले. बॉल फेकून झाले ते 4. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर आहे. षटकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करतोय. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती चांगली आहे सौरभ सवरची. या वेळेला शॉर्ट ऑफ लेन बॉल होता आणि इथून जर आपण पाहिलं तर यस व्हाईट बॉलचा इशारा. प्ले करण्याचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न केला गेला नव्हता. 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13 या धावसंख्येवर. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आदरणीय सन्माननीय संदीपजी पाटील साहेब, SP साहेब बिलोशी यांच्या माध्यमातून 500 रुपये त्या प्रेक्षकाला दिले गेलेत. या ठिकाणी पाहतायत आणि सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक टी-शर्ट. प्रेक्षकाने मात्र या वेळेला जरूर मालामाल झालाय. बरेच प्रेक्षक वर्ग मात्र आता सेकंड इनिंगची सुद्धा वाट बघतील. मात्र दरम्यान आपण पाहिलं तर 2 रन्स 3 रन्स मिळाल्या आणि तिहेरी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सपाटीकरण मैदान. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की आपण प्लेन मैदानात चांगल्या पद्धतीने खेळावं. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट असेल तिथे आपली टीम जावी आणि चांगलं प्रदर्शन करावं. काय गोलंदाजीचा मारा ह्या वेळेला पाहायला मिळतोय. धारदार गोलंदाजी केले. अचूक टप्प्यावर
अभेद्य कामगिरी करणारा गोलंदाज फिंगरचा वापर करतोय. सौरभ सवरला आपण पाहिलं दुसरे षटक हाताळण्यासाठी. 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. आता शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. निखिल या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर रोशनला पहिले षटक हाताळलं, त्यानंतर निखिल आला होता. तिसऱ्या क्रमांकावर सौरभ सवरला पाहायला मिळाला. ही स्ट्रॅटेजी असते, गेम प्लॅनिंग असतं. तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, कोणत्या सिच्युएशनमध्ये जगलात याला फार महत्त्व आहे. तसंच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही किती वर्ष खेळलात त्यापेक्षा आपल्या संघाला आपण कितीशी पाठीशी घातलं त्याला फार महत्त्व आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक चांगला फटका पाहायला मिळतोय आणि चांगला उडता पंची झेल टिपत असताना ग्रेट कॅच रोशन. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक कॅच, इनक्रेडिबल. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. ॲथलेटिक प्लेअर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रोशन अगोदर 5 धावा सेव्ह केल्या होत्या आणि त्यानंतर हा झेल उत्कृष्ट पाहायला मिळतो. म्हणजे टायमिंग जम्प कशी असावी या टीमचा तो चित्ता आहे. अभेद्य भिंत आपल्याला पाहायला मिळते. आता शेवटचं षटक, पहिल्याच बॉलवर विकेट मिळाले. 5 बॉलमध्ये एक माइंडसेट असेल की 2 ते 3 मोठे फटके यावेत की सिंगल डबल ट्रिपलला महत्त्व द्यावं की चौकाराला महत्त्व द्यावं, हा माइंडसेट करतील फलंदाज. क्रिकेटच्या खेळामध्ये घाम गाळावा लागतो. दिवसभर खेळून झाल्यावर जेव्हा मात्र विजेते ठरताना आणि ज्या वेळेला मंदिरात ती ट्रॉफी घेऊन जातात तो वेगळाच आनंद असतो. तो मात्र आनंद पैशाने विकत घेतला जात नाही, तो आपल्या स्वतःच्या घामाच्या मेहनतीने घेतला जातो. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त ऑन साईडला खेळला गेला. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. दबाव आता वाढवण्याचा प्रयत्न करतात त्या स्लॉग ओव्हरमध्ये. हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं ग्रामीण भाषेमध्ये. म्हणायचं झालं तर शॉर्ट टर्म क्रिकेट. 3 षटकांचा खेळ, 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. या वेळेला मात्र पंचांकडे अपील जरूर केली गेली. पंचांनी सांगितलं येस गॉन, ॲब्सोल्युटली प्लम. मात्र इथून आपण पाहिलात तर मिडल स्टंपला बरोबर बॉल होता आणि अतिश जाधव यांच्या मनात कोणताही संदेह नाही आहे. तुम्हाला लेग बिफोर विकेट म्हणा किंवा कॉट बिहाइंड, तुम्हाला कुठेच मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर तो न्याय मिळणार नाही. सध्या तरी आपण पाहत आहेत की या 2 गोष्टींपासून टेनिस बॉल क्रिकेट दूर आहे. भिवंडीमध्ये आपण पाहिलं होतं प्रयोग केला गेला होता, तिथे सुद्धा थोडेसे आक्षेप पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत निखिलने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचते 18. बॉल फेकून झाले ते 3 बॉलच्या समाप्तीनंतर 18 धावा. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. फुलटॉस बॉल होता, ऑफ साईडला ड्राईव्ह खेळले. फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकेपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. शेवटच्या 2 बॉलचा खेळ शेष राहिलाय. साईराज कुडूस वर्सेस आपण पाहत आहेत उर्वी 11 नाणे. सलामीच्या जोडीने मात्र जास्तीत जास्त धावा खोऱ्याने वाहिल्या नाहीत, त्याचाच परिणाम कुठेतरी आता स्कोर कार्डवर पाहायला मिळतो. सुरुवात जर चांगली झाली तर डेफिनेटली मिडल ऑर्डरचे फलंदाज एन्जॉय करतात खेळपट्टीवर. धावा येतात त्यांच्या बॅटमधून. चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतो. यष्ट्यांच्या वरून निघून जात असताना ओंडूच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. ओंडूची बॅटिंग एकदा मी पाहिली होती नालासोपारा शुरपारक मैदानच्या पाठीमागे पोलीस स्टेशनच्या. अगदी बॅटिंग एवढी फॉर्मामध्ये असताना की त्याने जवळजवळ त्या विभागात 55 ते 60 बॉल मात्र तळ्यामध्ये मारले होते आणि तिथे खूप चर्चा झाली होती की होंडो बॉल तरी आणायची कुठून. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. चांगली या वेळेला फिल्डिंग पाहायला मिळाली. सौरभ सवरच्या माध्यमातून 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते
22 रन्स टू विन. 22 धावांचं लक्ष असेल. चला फिल्डिंग सजून घ्या. तत्पूर्वी आपण आमच्या लाडक्या प्रेक्षकांना उद्याच्या दिवसातील कोणते संघ कोणत्या संघाबरोबर खेळणार आहेत आपण अनाउन्समेंट करूया. 10 फेब्रुवारीचा दिवस चौथा असेल. मंगळवारचा दिवस शुभ मंगळवार असेल आणि पहिला सामना क्रियांश 11 चिंचगर हा सामना 2 हात करेल अन्वी 11 मुसारणे या टीम बरोबर. यंगस्टार कुडूस हा संघ 2 हात करेल सोपान स्मृती दुपारेपाडा या टीम बरोबर. तिसरा सामना असेल ओमसाई निंबवली हा संघ 2 हात करेल आमगाव या टीम बरोबर. चौथा सामना असेल श्री गणेश केईचा पाडा हा संघ 2 हात करेल ओम एंटरप्राइजेस सिद्धेश्वर कोंडले या टीम बरोबर. आणि पाचवा सामना असेल शशिकांत स्मृती सरसोहळ हा सामना 2 हात करेल हा संघ अभिजात ऐंशेत या टीम बरोबर. अशा प्रकारचे 10 टीम्स उद्याच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतील. बावीस धावांचं लक्ष घेऊन उतरतील. कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण दबाव. इथे जर दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी केली तर कदाचित मॅच विन होण्याची दाट शक्यता असते. परंतु त्यासाठी तुम्हाला 100% द्यावे लागतील या क्रिकेटच्या खेळामध्ये. 2 फलंदाज, एका साईडला सौरभ सवर तर एका साईडला अर्षद मेमन होंडो, तरुणांच्या गळ्यातला ताईत म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. अतिश जाधव, रोशन दळवी आणि नितेश मिसाळ हे 3 पंच मात्र आपल्याला पाहायला मिळतात ऑफिशियली. चांगली पंचांची भूमिका आतापर्यंत निभावली कारण पंचांना कोणत्याही संघाची घेणं देणं नाहीये. जीपी पंच पॅनल आपल्याला पाहायला मिळतं. जयजी पाटील WCAचे जे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत सर सोहळ आणि खऱ्या अर्थानं त्यांच्याच नेतृत्वाखाली तयार झालेली ही मात्र पंचांची भूमिका निभावण्यासाठी आपल्याला पाहायला मिळते सातत्याने. चांगली गोष्ट आहे. अजून मोठ्या मोठ्या स्पर्धा नक्कीच ते न्याहाळताना पाहायला मिळतील कारण खेळाचा खरा न्यायाधीश म्हणून पंच म्हणून ओळखले जातात. सामन्याला होईल सुरुवात. भूषण पाटील पहिले षटक हाताळण्याकरता गोलंदाज अर्षद मेमन उर्फ होंडोच्या समोर. सध्या 1 शतक ज्यांच्या नावावर पाहायला मिळालं. 6 बॉल 6 षटकार मारण्याची किमया कित्येक वेळा त्यांनी पूर्ण केली. प्रत्येकाच्या क्रिकेटच्या इतिहासात कारकिर्दीमध्ये एक वेगळाच अनुभव असतो. त्यांच्या हिस्ट्री वेगळ्या असतात. त्यामध्ये अर्षद मेमन आपण पाहत आहेत. पहिलाच बॉल आपण पाहिला तर आउटसाईड दिल लेग स्टंप खूप बाहेर होता आणि अतिश जाधव यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 1. या धावसंख्येवर सांघिक धावसंख्या बिनबाद 1. जिल्हा प्रमुख चषक 2026 मिलिंदजी बागुल साहेब आणि खऱ्या अर्थानं सुनीलजी पाटील साहेब या 2 व्यक्तिमत्वांचं सुद्धा खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेला नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो आणि ते सुद्धा आयोजकच आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आदरणीय धनेजी साने साहेब यांच्या वतीने आपलं सुद्धा खूप खूप शब्दसुमनांनी आभार व्यक्त करीत आहोत. ऑन साईडला बॅट स्विंग अप्रतिम लाजवाब पाहायला मिळते. नेहमीच मी होंडोचा उल्लेख करतो की बॅट स्विंग जर पाहायची असेल तर तुम्ही होंडोची बॅटिंग पहा. यावेळेला ऑन दी टोस वीरेंद्र सेवा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला इनफिल्डच्या वरून खेळलंय. थर्ड मॅन क्षेत्र खाली आहे आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खणखणीत झन्नाटीदार चौकार. गुड शॉट 4 रन.
या ठिकाणी लॉट्स टाकले जाणार आहेत. या वेळेला शफल झाले आणि शफल होऊन खेळलेला फटका सौरव सवरच्या बॅट मधून सिग्नेचर शॉट आणि ISPL मधला हा 9वा म्हणायला हरकत नाहीये. कडक शॉट पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 12 लॉट्स या ठिकाणी टाकले जात आहेत लाईव्हच्या माध्यमातून, तर आपण पाहू शकाल. गुड्डू 11 वसुरी टीमला मात्र खेळावं लागणार आहे. विजयी संघ आणि एका साईडला अबीर 11 आरपी लायन्स वाडा, एका संघाला बाय मिळेल, तो शेवटचा सामना खेळण्यासाठी तयार असेल. ही उचलली जाईल ती बाय आहे. आणि इथे आपण पाहतायत आरपी लायन्स अबीर 11 आरपी लायन्स टीमला बाय मिळाले आणि खेळावं लागेल गुड्डू 11 वसुरी टीमला विजयी टीम बरोबर. यावेळेला ऑन साईडला स्टायलिश शॉट पाहायला मिळतोय. हाय अँड हँडसम षटकार आणि यावेळेला आपण पाहतायत हा झेल सुटला प्रेक्षकांकडून आणि 500 रुपयांचं नुकसान. आता मात्र तो सातत्याने म्हणत असेल शिट यार, हे काय घडलं, ओ माय गॉड. संदीपजी पाटील साहेब तत्पर आहेत ते 500 रुपये देण्यासाठी. ही संधी वारंवार तुम्हाला येणार नाही. आय फटकेबाजी सुरू आहे. यावेळेला शॉट ऑफ लेन बॉल होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला सौरव सवर डेंजर एंडकडे, मात्र पाहता पाहता एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली गेले. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 22च्या स्वरूपात ही धाव मिळाली. आता 2 रनची आवश्यकता आहे. अर्षद मेमन उर्फ होंडो, एका साईडला भूषण पाटील थोडेसे महाग ठरले गेले. कधी कधी प्रॅक्टिस नसते, त्यामुळे अशा प्रकारची गोलंदाजीचं तुम्हाला सामोरे जावं लागतं आणि तेच कदाचित भूषण पाटीलच्या बाबतीमध्ये झालं असेल. एक चांगला खेळाडू आहे नो डाऊट. येतात क्रिकेटच्या खेळामध्ये बॅड पॅच म्हणा किंवा अप अँड डाऊन हे सहन करावे लागतात तुम्हाला. ऑन साईडला लॉंगेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट सिक्सर किंग अर्षद मेमन उर्फ होंडोच्या बॅटमधून स्टायलिश फिनिशिंग टच. आयोजकांचा वेळ वाचवलाय असं म्हणायला हरकत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन साईराज कुडूस टीम. तर या लगेच आपण धन्यवाद उर्वी 11 नाणे टीम, आपण आलात, अमूल्य वेळ दिलात, या स्पर्धेला उपस्थित राहिलात त्याबद्दल धनेशजी साने साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून, या आयोजकांकडून मनपूर्वक धन्यवाद. प्लेयर ऑफ द मॅच सेकंड राऊंडचे मॅन ऑफ द मॅच फक्त HR फॅशन यांच्या माध्यमातून देवेंद्र काळे आणि रोहित काळे यांच्या माध्यमातून कॅप तुम्हाला सन्मानित केली जाईल. रोशनला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी जाईल. अगदी पहिल्या षटकात कुणाल आणि भूषण पाटील या 2 महत्वपूर्ण फलंदाजांची विकेट मिळवली.